तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगिंग चॅनलवर। आज आम्ही चाललोय अंबरनाथला, जिथे नवीन थीम पार्क झालेलं आहे डिझनीलँड सारखं। डिझनीलँड सारखं लंडन सारखं, अच्छा मला वाटलं डिझनीलँड सारखं, अच्छा लंडन सारखं जे झालेलं आहे तिकडे आम्ही चाललेलो आहोत। आज संध्याकाळी तसं पण काही प्लॅन नव्हता, आम्ही दिवसभर घरात होतो। आज एवढा कंटाळा आला ना, आहे की नाही? पण दोघं एकत्र असल्यामुळे काय मजा आली, म्हणजे असं काही आम्हाला बोर नाही होत एकमेकांसोबत। पण गरम होत होतं घरात एकतर, आणि आणि दुपारचं काय प्रॉब्लेम होतो की ऊन खूप असतं, त्यामुळे जायची इच्छा नाही होत। आणि आता बोलू संध्याकाळी आता आमच्या काय लोकांचं काय नाही, पण हे गोरे लोक कसे थोडे टॅन बिन झाला तर उन्हात म्हणून असं काही नाही। हा मी नाही होत, त्यांना भीती असते की उन्हात टॅन होईल। मला अशी कसली भीती, किती पण उन्हात मला काही फरक, उलट हा बोला मी काळा होईल म्हणून मी ऑलरेडी काळा आहे भाई। सो तिलाच दुपारी उन्हात फिरायचं येऊन नव्हतं, जाऊन फिरून फिरून माझ्यावरच येतो। बरं ठीक आहे, मला फिरायचं नव्हतं पण अरे ऊन खूप होतं। मग तसं बोलला, ही चक्कर येऊन पडली असती तर आता मला हिचीच काळजी होती, म्हणून बोललो नको, माझ्यावर घेतलं, मी काय बोलणार होतं। बरं ओके चला मग जाऊ। आणि हिने अजून एक करामत केली, तुम्हाला सांगायची राहिले गाईज, सांगू? हिने गावाला गेल्यावर हिने माईक हरवलाय। माईक हरवलाय इन द सेन्स माईक आहे पण बॉक्स हरवलाय, त्या बॉक्समध्ये चार्जिंग होते माईकला। सो आता एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट असा झालेला आहे की आता आमच्या माईकला चार्जिंग होणार नाहीये। सो त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे हे आता अंकिता तांबे स्वतःच सांगते। ओके अंकिता सॉरी शिसोदे, रागात तांबे झाले वाटतं। बघितलं, एक तो चोरी ऊपर से सीना चोरी। मी मुद्दाम नाही हरवलंय, समजलं ना? सो हिने मुद्दाम हरवलेला नाहीये, पण वेंधळेपणा तरी केलेला आहे। वेंधळेपणा पण नाही केला, एवढं स्वतः सांभाळायचं ना झालं, अशा असते ती चुकी कधी मान। तर गाईज आता आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, पुढे काय करायचं तेच सुचत नाहीये मला तर। कसं गाईज आता आम्ही चाललोय, ठीक आहे? सो तुम्ही पण आमच्या सोबत चला, तुम्हाला दाखवतो काय काय आहे तिथे, मजा करूया। चलो चला चलो चलो चल चल जरा पावडर। गाईज आम्ही आता आलोय पेट्रोल वगैरे टाकायला, गाडीत पेट्रोल कमी आहे। सो खूप गर्दी आहे, पकड। सो आम्ही आता पेट्रोल टाकतो। हे मला इथे लाईन लावायला बिलकुल आवडत नाही। हो मग आपल्याला डायरेक्ट देईल ना, VIP आपण। मग देईल एकाच दिवशी देईल ना VIP समोर, सध्या नाही देणार भरायचं भर भाऊ, त्याशिवाय आमची जर्नी पुढे जाऊ शकत नाही। आवाज येत नसेल मला, काय करते तू बाळा, कोणाला हाय देते? याशी अशी करत होती, आता मला वाटलं कोणाला हाय देते बाई। तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय इकडे अंबरनाथला, जो असा लंडनचा मेला लावलेला आहे यांनी। चला आता आज जाऊन बघूया काय आहे नक्की। काय ना, आम्ही पहिल्यांदा आलोय अशा ठिकाणी, हे आम्ही पहिल्यांदा बघतोय अंबरनाथ मध्ये असं काहीतरी आहे असं। हो हे काय काय तिकीट आहे? तिकीट घ्यायचंय? तिकीट घ्यायचं 100 रुपीज। गेट एंट्री ऍप्लिकेबल 100 रुपीज गाईज, तिकीट पण आहे, तर तुम्ही येत असाल तर तिकीट पण तुम्हाला घ्यावं त्यांचं हे लागेल। नको का व्हायला, काय त्यांचा खर्च नको निघायला। कॅश आता तिकीट काढतो, 100 रुपीज तिकीट आहे एकाची। इकडे जीपे इकडे आहे का? कॅश आहे, कॅश सगळीकडे कॅशच आहे। तिकडे ऑनलाईन करून कॅश घ्यायची आणि मग इथे कॅश काय बोलतो घरी, इथे ऑनलाईन करून इथे 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 ऑनलाईन करून कॅश घ्यायची आणि मग कॅश देऊन इथे सगळं कॅशवर आहे। आतमध्ये जत्रेला पण सगळं कॅशवरच आहे।
कॅश आधी घ्यायची आणि मग जाऊन तिकीट घ्यायला. बाई कॅशच चालते इकडे, म्हणजे तुम्ही घेत असाल तर कॅश आणा. सगळे ऑलरेडी ह्याच्यावरच करतात ना, UPI वर. माहिती आहे त्यांना त्यांना ठेवायला काय प्रॉब्लेम. सगळा धंदा. नाही, मरमेड शो आहे. मरमेड शो आहे. हे इथे उभं, इथे फोटो काढायला हवा ना बस. हे टेलिफोन येईल. अरे यार, लगेच. ए, असा फिरवायचा. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. काय असं. हे मी आता रिसेंटली सिरीज बघितली, तिथे असा फोन होता. चल. काय काय करतात वर वर असे छत्रे बघशील. इकडे या बेंच वर. फोटो काढव. नको. कूलरवर बघा. एक गोष्ट आवडते बघा. ओ शिप. आतमध्ये मरमेड शो आहे. आर्ट आर्ट वेलकम मरमेड शो. आर्ट आहे रे. सो ह्याचे
सो याचे 100 रुपीज घेतले. किचन घ्यायचं होतं ना आपल्याला, किचन घ्यायचंय ना. बघ काय खूप जवळ जायला लागतं. तेच लांबून नाही येत रे. ऑटोमेटिक बंद हो जाते. तो माझा आहे तसाच आहे. सेम माझ्या येते याची एवढी नाही येत. बघ ना तू मागवणार हा ते नाही येत. आम्ही आता एक फॅन बघूया. हा ऑनलाईन मागवणार होता. ऑनलाईन मागवणार होता ऍक्च्युली, पण आता बरं वाटतं की बघतो तर मागवलं नाही, कारण की त्याची हवा अजिबात येत नाही, फक्त धूर येतो त्याच्यावर. तर असं वाटतं किती थंड हवा येणार, तसं काही होत नाही. ए टॉयसच्या इथे काय आला बाबू आहे तुला. लग्न झालेला माणूस आहे. अच्छा मग मला टेडी घेऊन दे. एक किचन बघ, किचन हे लेटरचे आहेत. एक जोक झालाय मगापासून, माझा माईक बंद होता थोडासा, काय माहिती आवाज कसा आलाय. बाकी हे बघा आम्ही काय काय घेतलंय ते. हे घरातलं सामान घेतलंय सगळं आम्ही. मी पहिल्यांदा घेतले. आता आपण थोडी आईस्क्रीम खाऊया. कुल्फी दो भैया दो. नवऱ्याला विसरली. मी नाही विसरली. To truly feel your partner is to feel the alchemy of 37 degrees. With Durex Intensity, where bonds deepen and senses awaken. New Durex Intensity. Feel the body heat. तुर्किश आईस्क्रीम यांनी घेतलेला आहे. टर्किश भाई 100 रुपयाला. काय म्हणून एवढीशी आईस्क्रीम 100 रुपयाला आहे. हे करायला. आणि आम्ही त्याला विचारलं नाही, पण त्याने आम्हाला सांगितलं की यूट्यूब को बोला की यूट्यूब चॅनल आहे का. आम्ही बोललो हो यूट्यूब चॅनल आहे. हे माझा आवाज येतोय का. तर त्याने आम्हाला विचारलं यूट्यूब चॅनल आहे का, तर आम्ही बोललो की यूट्यूब चॅनल आहे. तर त्याला आम्ही, आणि त्याचे फॉलोअर्स भाई आमच्यापेक्षा जास्त 2 लाख फॉलोअर्स आहेत त्याचे भाई. काय बोल, आम्ही तो हार मानली ती. तुम्ही आम्हाला साथ द्या आणि दाखवून द्या. आम्ही बोला आम्ही आज चालूच केलं. आम्ही आता जातो. आता आम्ही जेवायला. आय डोंट नो व्हॉईसचा काय प्रॉब्लेम आहे, कारण की आता आमच्याकडे हे नाही आहे, माईक नाही आहे. तो माईक आम्ही घरी ठेवला आहे. आता बघूया काय हे बाबा मागव. असंच बसले भाई आपण टाइमपास करत. ऑर्डर घ्यायला असं पण बसले आपण तिकडे बसायला पाहिजे. असं दिसणार का. टी व्ही बघणार लाईट पडते असं नाही.
आम्ही आता चिकन थाळी मागवलेली आहे. आगरी चिकन थाळी आमची नेहमीची थाळी ती फिक्स असते. त्यासाठी मला नेहमी चिकन थाळी खावी लागते. काय पण बोलतो, स्वतः चिकन खाते ही. चिकन मी कधी खाल्लं आता माहिती रस्त्यात खाते. चिकन खात नाही तू? चिकन कधी खाते मी? तुझी चुकी आहे, चिकन खात नाही तू. तसं पण तू वाटाण्याच्या वाटाणा नाही खात, पनीरच्या पनीर नाही खात. काय पण काही काही तिचं वैशिष्ट्य आहे की ही जी भाजी आहे ना त्या भाजीमधला मेन पदार्थ खाणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त मसाला खाते. काही सो ही चिकन तसंच खाते, चिकनचा रस्ता खाते, चिकन खात नाही असं. राग नुसती राग सॉरी बरं नाही काही ती माझ्यासाठी चिकन फ्राय करते. खूप माझी बायको गुणाची आहे, नेहमी माझं ऐकते आणि त्यामुळे माझ्यासाठी नेहमी चिकन थाळी खाते, नेहमी माझ्यासाठी ॲडजस्ट करते. अशी बायको सगळ्यांना मिळत नाही, मला मिळाली. सो बघ मला भेट काय